नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स लाईव्ह. आजच्या या बातमी सत्रामध्ये आपण राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात या पहिल्या बातमीला. पहिली बातमी आहे मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचं वादळ आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्व करतात मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आता हा मोर्चा जो आहे मराठा समाजाचा, मराठा आंदोलकांचा, तो आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालाय. आज 20 जानेवारी ठरल्याप्रमाणे जसं मनोज जरांगे पाटील यांनी जो सरकारला इशारा दिला होता, अल्टिमेटम दिला होता, की 20 जानेवारीला आम्ही मुंबईच्या दिशेनं यायला निघणारच आणि त्याप्रमाणे आता लाखोंच्या संख्येनं मराठा समाज सध्या राज्यभरातले हे जे मराठा बांधव आहेत, मराठा आंदोलक आहेत, ते आता मुंबईच्या दिशेनं यायला रवाना झालेले आहेत. स्वतः मनोज जरांगे पाटील सुद्धा आता अंतरावली सराटी इथून मुंबईकडे यायला निघालेले आहेत. अंतरावली सराटी इथं आज सकाळी मुंबईला येण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. अंतरावली सराटी इथं माध्यमांशी संवाद साधण्यात आला आणि यावेळी मनोज जरांगे पाटील काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आणि सरकारवर टीका सुद्धा केली. तसंच यावेळी आता आम्ही मराठा समाज जे आहे, जे मुंबईत येणार आहे, ते 3 कोटींच्या संख्येनं हा जो जमाव आहे तो येणार असल्याचं यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं. तसंच आज जी अंतरावली सराटी इथं मनोज जरांगेची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. भर पत्रकार परिषदेत ते ढसाढसा रडले आणि यानंतर मनोज जरांगे यांना भावुक झाल्याचं पाहून समोर जे मराठा समाजातले जे इतर आंदोलक होते, इतर समाज बांधव होते, त्यांचा कंठ सुद्धा यावेळी कुठेतरी दाटून आल्याचं पाहायला मिळालं आणि आता आपण या आंदोलनातून आणि या आरक्षणाच्या मागणीपासून आता आपण मागे हटणार नाही, आरक्षण घेऊनच येणार अशी एक रोखठोक भूमिका सध्या मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे अंतरावली सराटीतून मुंबईकडे यायला निघालेले आहेत आणि मुंबईत येण्यापूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी ते आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं. आता प्राण गेले तरी मागे हटणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मराठ्यांच्या अंगावर आरक्षणाचा गुलाल उधळणारच, हा गुलाल जो आहे आरक्षणाचा तो लागणारच आहे आणि अंतरावलीतून जरी मी आता सध्या एकटा निघालेलो असलो तरी राज्यभरातून मुंबईत 3 कोटी मराठा बांधव येणार असं जरांगेंनी म्हटलं. तसंच मी गनिमी कावा करून येणार आहे, सर्व काही आत्ताच सांगणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. आंदोलनाचे आमच्या वेगवेगळे टप्पे असणार आहेत आणि हे नक्की काय असणार ते मी आत्ताच रिव्हील करणार नाही, आत्ताच उघड करणार नाही. मराठ्यांनो, आता ही शेवटची लढाई आहे असं समजून घरात बसू नका, घरी राहू नका आणि त्यांनी एक प्रकारे हे आवाहन केलंय महाराष्ट्रातल्या सर्वच मराठा समाजातल्या बांधवांना की आता घरी राहू नका असं म्हणत त्यांनी आवाहन केलेलं आहे. पाहूयात मनोज जरांगे यांची ही प्रतिक्रिया. तरी मी माग हटणार नाही, कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे. मी रात्रभर झोपलो नाही. आता शेवटचा मराठ्यांना एवढंच सांगणे, मी तुमच्या पोर आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत. आपले पोरं संपले पाहिजेत. आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला.
काही वेळापूर्वीच मनोज जरांगे आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईकडे यायला निघालेले आहेत आणि या आंदोलनासाठी, मुंबईच्या आंदोलनासाठी आता संपूर्ण तयारी झालेली आहे. मात्र आपण हा जो व्हिडिओ पाहिला तो अंतरावली सराटी इथला होता. त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती मुंबईला येण्याआधी आणि त्यावेळेस त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते भावुक झाले, आक्रमक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा येऊ लागले आणि या सगळ्यातून आपल्याला स्वतःला कसंबसं सावरत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि ते असं म्हणालेत, की आमरण उपोषण आणि मुंबईकडे जाण्याची घोषणा करून 1 महिना झाला तरी हे सरकार गांभीर्यानं आमच्या कडे पाहत नाहीये, आम्हाला गांभीर्यानं घेत नाहीये. एवढा निर्दयीपणा यांच्या अंगात असणं म्हणजे अन्यायाचा कळसच झाला, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे. त्यामुळे शेवटी आता मराठ्यांना शांततेचं अस्त्र हातात घेऊन यांचं कायमचं भविष्य संपवल्याशिवाय जमणारच नाही. कारण आपल्याच मुलांच्या नरड्यावर पाय द्यायचं यांनी ठरवलं असेल तर आणि आपले मुलं मोठे झाले नको पाहिजे असेल असंही त्यांनी ठरवलं असेल. त्यामुळे यांचं राजकीय आयुष्य कायमचं सुडासाप केल्याशिवाय चालणार नाही अशी टीका सुद्धा त्यांनी अशी जळजळीत टीका त्यांनी सरकारवर केली आहे आणि यावेळीच बोलताना मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले. हे सरकार जे आहे ते इतकं नालायक झालंय असं सुद्धा यावेळेस मनोज जरांगे यांनी म्हटलं. आरक्षणासाठी मराठा समाजाचं आंदोलन हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि आता या आंदोलनात शेकडो मराठे आतापर्यंत शहीद झाले आहेत. अनेक माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलंय. अनेक घरातले कर्ते पुरुष निघून गेले आहेत. पण त्यानंतरही सरकारनं आरक्षण दिलेलं नाही. आपली मुलं मरत असताना सरकारला मात्र कशी काय झोप येते असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. हे सरकार इतकं नालायक कसं असू शकतं? सरकार निर्दयी आहे असं म्हणत त्यांनी सरकारवरही सडकून टीका केली आहे. हे सरकार निष्ठुर आहे. मराठा समाजाबद्दल हा सर्व विचार करताना मला रात्र-रात्र झोप येत नाही. यामुळे आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतोय असं सुद्धा त्यांनी म्हटलं आणि ही आरपारची लढाई आहे त्यामुळे शेवटची आपली लढाई आहे आणि त्यामुळे आता मुंबईत सगळ्यांनी या असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. सगळ्यांना सांगितलंय की आता घरी बसून राहू नका. मराठ्यांनो मुंबईकडे यायला तयार व्हा. घरी राहू नका. जे मुंबईला यायला तयार आहेत त्यांना सोडायला तुम्ही मुंबईत या असं आवाहन सुद्धा त्यांनी सर्वांना केलेलं आहे. तसंच यावेळी त्यांनी असंही म्हटलंय, की आता मी शहीद झालो तरी सुद्धा मी या मागणीतून या मराठा आरक्षणातून आता माघार घेणार नाहीये. माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी सुद्धा मी मागे हटणार नाही. मराठ्यांसाठी मी आता टोकाचं पाऊल उचलतोय. सरकारच्या दारात मरण आलं तरी सुद्धा मी पिछेहाट करणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. म्हणजेच आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणारच नाही अशी एक भूमिका आता सध्या जरांगे पाटलांची पाहायला मिळते. तसंच त्यावेळी ते असंही म्हणाले, की मी एकटा निघतोय, पण 3 कोटी मराठा आता मुंबईत येतील आणि मुंबईच्या दिशेनं आता आपण पाहतोय, की मनोज जरांगे असतील आणि इतर राज्यभरातले मराठा समाज जो आहे, ते सध्या मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ झाले आहे. 26 जानेवारीला हा मोर्चा जो आहे तो मुंबईत धडकणार आहे. त्या 26 जानेवारीला मनोज जरांगे सुद्धा मुंबईत आल्याचं पाहायला मिळेल आणि या पार्श्वभूमीवर आता सध्या मुंबईत नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रतिकेश पाटील यांच्याकडून. प्रतिकेश काय सांगाल या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नेमकी काय परिस्थिती आहे? आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील आहेत ते जालन्यावरून अंतर्गत सलाटीवर निघाले आहेत आणि जर ते आहेत ते पनवेल मार्गून चेंबूरवर येणार आहे. चेंबूरवरून जे आहे ते आझाद मैदानाकडे उपोषणासाठी जाणार आहे. या पार्श्वभूमीवरती आहे ती मराठा मुंबई समन्वय समितीकडनं मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली कारण की यावेळेस जे आहे ते 3 करोडहून जास्त आहेत जे मराठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ते त्यांचं जेवण खाणं पिणं जे असेल त्यासाठी पण मोठ्या प्रमाणात तयारी केली जात आहे. मग रूट कशा प्रकारे असावा काय असावा यासाठी सुद्धा पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे. परत अद्यापित पण आज मनोज जरांगे निघाले असले तरी अद्याप त्यांना इकडे कुठल्याही मैदानाची आतापर्यंत परवानगी देण्यात नाही आली आहे. मानसी माहिती आहे या बैठकीविषयी?
नक्कीच जर आपण मानसी पाहिलं तर आज जरांगे जे आहेत ते जालन्यावर निघाले, तर मोठ्या प्रमाणात जे मराठे एकवटले आहेत. असे हळूहळू करत करत मोठ्या प्रमाणात आज जे मराठे जमू शकतात याच पार्श्वभूमीवरती आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व मंत्रिमंडळांची बैठक बोलावली आणि जे मंत्री पोहोचण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुद्धा येणार आहे. याच वेळेस जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीमध्ये असणार आहे. यामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पाऊल उचललं आणि आज जो आहे तो अंतिम निकाल सुद्धा आज येऊ शकतो की कशा प्रकारे मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल. त्यांनी ज्या मागण्या ठेवल्या त्या मान्य केल्या की हे आज दुपारीच्या बैठकीनंतर समोर येईल. मानसी, आधी यापूर्वी असा दावा करण्यात येत होता की लाखोंच्या संख्येनं मुंबईतल्या आझाद मैदानावर मनोज जरांगे आणि मराठा समाज उपस्थित राहणार आहेत. ते येत्या 20 जानेवारीला त्यांचा आजपासून त्यांचं हे जे मुंबईच्या दिशेनं ते रवाना झालेले आहेत आणि 26 जानेवारीला हा मोर्चा जो आहे तो मुंबईत धडकणार आहे. कुठेतरी हा लाखोंची संख्या आता कुठेतरी कोटींवर गेल्याचं बोललं जातं. स्वतः मनोज जरांगे यांनी असं सांगितलंय की हा जो आकडा आहे तो 3 कोटींपर्यंत जाईल. त्या दृष्टीनं काय वाटतं, प्रशासनाची पावलं नेमकी कशी असतील? काय प्रशासनाकडून नेमकी काय पावलं उचलली जातील? जर पाहिलात तर त्यावेळेस आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा आहेत ते एकवटणार आहे. त्यामुळे जे ती प्रत्येक घरात म्हणजे जर पाहिलं तर मोठ्या संख्येने मराठा आहे तो एकवटणार आणि यावेळेस जसं की पाहिलं तर त्यामुळे प्रशासन सुद्धा सज्ज आहे. यावेळेस जे आहे ते कुठे ना कुठे ती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण की यावेळेस जे आहे ते ओबीसी नेते अण्णा शेंडगे यांनी सुद्धा सांगितलं ओबीसीच्या सर्व यांना कार्यकर्त्यांना की मोठ्या प्रमाणात तुम्ही पण जमा व्हा. मग त्यामुळे कुठे ना कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो. याच पार्श्वभूमीवरती आहे ती पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आणि दोघांनाही अजून अद्याप परवानगी देण्यात नाही आली आहे. मानसी, सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे हे अंतरावली सराटी इथून मुंबईकडे यायला निघालेले आहेत. आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकताय. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत अनेक गर्दी जमाव त्यांच्या सोबत आहे आणि प्रचंड हा जमाव आपल्याला त्यांच्या सोबत पाहायला मिळतोय. मराठा समाजाचे भगवे झेंडे घेऊन हे जे मराठा बांधव आहेत, हे आंदोलक आहेत, ते सध्या मुंबईकडे यायला रवाना झालेले आहेत. लाखोंच्या संख्येनं आता हे आंदोलन पुढे कंटिन्यू होतच राहणार आहे. अंतरावलीतून उपोषण मागे घेतोय असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. मी उपोषण करत मात्र अंतरावलीतून हे जे उपोषण आहे ते मी आता पुढे करतच राहणार. मुंबईत येईपर्यंत मी हे उपोषण करतच राहणार आहे असा निर्णय सुद्धा यावेळी जरांगेंनी घेतलाय. सर्वांना विश्वासात घेऊन शक्यतो अंतरावलीतले हे निर्णय घेऊनच मी उपोषण करणार आहे असंही त्यांनी म्हटलंय आणि आम्हाला टोकाचं लढल्याशिवाय आता पर्यायच दिसत नाहीये असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिलाय. दरम्यान आज आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतही त्यांची ऑनलाईन बैठक पार पडणार आहे. मनोज जरांगेंसह ही बैठक होणार आहे. आज दुपारी साधारण 3 वाजता ही बैठक ऑनलाईन स्वरूपात पार पडणार आहे. तर मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी असतील आणि त्यावेळीच ही बैठक होणार आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी सध्या गावोगावी तयारी सुरू झालेली आहे. तर पोलीस प्रशासन सुद्धा एका बाजूला आपण पाहतोय की पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे. अनेक पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा यामुळे निर्माण झालाय. कारण ज्या पॉवरनं, ज्या शक्तीनं आता मनोज जरांगेंनी जे आवाहन केलंय मराठा आरक्षणासाठी आणि त्यांना जो रिस्पॉन्स मिळतोय मराठा समाजाकडून तो प्रचंड मोठा आहे आणि हा जो जमाव आहे, ही जी गर्दी आहे, ती पाहता कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यापूर्वी आपण पाहिलंय की सप्टेंबर महिन्यात 2023 मध्ये अंतरावली सराटीमध्ये जी घटना घडली, दगडफेक झाली किंवा जाळपोळीच्या घटना घडल्या, त्या दृष्टीनं कुठेतरी आता खबरदारी घेतली जाते प्रशासनाकडून, राज्य सरकारकडून आणि आता आम्ही मागे हटणार नाही असं सुद्धा मनोज जरांगे म्हणतात. त्यामुळे मनोज जरांगे आणि त्यांचे जे समर्थक आहेत ते कुठेतरी पुन्हा आक्रमक होऊ नयेत आणि अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीनं सरकारकडून आणि प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत. तसंच या दौऱ्यासाठी मोठी तयारी करण्यात आलेली आहे. मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत आणि त्यासाठी ही मोठी तयारी सध्या मराठा समाजाकडून करण्यात आलेली आहे. अंतरावली सराटीमधून वेगवेगळ्या भागातून आलेले आंदोलक सध्या इथं दाखल होऊ लागलेले आहेत. अनेकांनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिलाय आणि त्यांच्यासोबत ते आता या यात्रेत या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि तसंच या आंदोलनासाठी
मनोज जरांगे किंवा हे जे मराठा समाज आहे त्यांच्यापैकी अनेकांकडून प्रोत्साहन देण्यात येतंय, पाठिंबा देण्यात येतोय आणि त्यांना जे आंदोलक या मोर्चात सहभागी झाले त्यांच्यासाठी चहा नाश्त्याची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि आता आपण पाहतोय की मुंबईत हे जे आंदोलन आहे, हे मराठाचं वादळ आहे, ते आता मुंबईत यायला रवाना झालेलं आहे. दरम्यान आतापर्यंत सरकारनं मनोज जरांगे यांची आणि मराठा समाजाची समजूत काढण्याचे अनेकदा प्रयत्न केले. राज्य सरकारचं शिष्टमंडळही वारंवार जालना, अंतरावली, सराटी इथं जिथं मनोज जरांगे उपोषण करत होते, त्या उपोषणस्थळी वारंवार राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची भेट घेतली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मनोज जरांगेंची भेट घेतली होती. मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचे तसे अनेक प्रयत्न झाले. मात्र जोपर्यंत सरसकट आरक्षण मिळत नाही आणि टिकणारं आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी एक भूमिका कायमच मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती आणि आता सुद्धा ते आपल्या या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. 54 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय सुद्धा मी मागे हटणार नाही असं त्यांनी म्हटलंय आणि अशीच भूमिका सध्या त्यांची आक्रमक पाहायला मिळते. तर यापूर्वी सरकार आणि जरांगे यांच्यात कुठेतरी मध्यस्थीची भूमिका बजावणारे अपक्ष आमदार बच्चू कडू हे सुद्धा मनोज जरांगे यांच्या या आंदोलनात आता सहभागी होऊन मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत. पण आम्हाला मुंबईत येण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. आपण ही दृश्य सुद्धा पाहिली आहेत. किती प्रचंड प्रोत्साहन सध्या मनोज जरांगे यांना मिळतं आणि आजपासून हे आंदोलन हा मोर्चा सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस हे राजकीय दृष्ट्या राजकारणाच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रासाठी सध्या महत्त्वाचे मानले जात आहेत. या संदर्भात ज्या काही अपडेट्स असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. दरम्यान आता पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी आहे ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट हा कुठेतरी टार्गेटवर असल्याचं पाहायला मिळतंय. कारण ज्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर ज्या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलाय, त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा टार्गेटवर असल्याचं बोललं जातंय. तपास यंत्रणा सध्या ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळतं आणि महाविकास आघाडीतल्या 2 नेत्यांना काल म्हणजे शुक्रवारी ईडीनं समन्स बजावलेलं आहे. बारामतीचा अॅग्रो कंपनी हे जे प्रकरण आहे, रोहित पवार शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं हे चौकशीचं समन्स बजावलेलं आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या आणि नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा ईडीनं समन्स बजावलेलं आहे. कोरोना काळात जे कथित बॉडी बॅग्स प्रकरण होतं, त्या घोटाळ्या प्रकरणी सुद्धा आता किशोरी पेडणेकर यांनाही ईडीनं समन्स बजावलेलं आहे. आणि एकाच दिवशी आपण पाहतोय की रोहित पवार आणि किशोरी पेडणेकर यांना हे समन्स आलेलं आहे ईडीकडून. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. ठाकरे गट आणि शरद पवार गट हे कुठेतरी ईडीच्या रडारवर आल्याचं बोललं जातंय यामुळे. आणि यामध्ये ईडी कडून किशोरी पेडणेकर यांनाही समन्स बजावलेले. येत्या गुरुवारी किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही नोटीस त्यांना बजावण्यात आली आणि तर बुधवारी ईडी कार्यालयात रोहित पवार यांना सुद्धा चौकशीसाठी हजर राहण्याचं निर्देश देण्यात आले. त्याचंच हे समन्स आहे आणि 22 जानेवारी पर्यंत आपण पाहतो की दुसरीकडे ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना सुद्धा त्यांच्या कोठडीत वाढ झालेली आहे. त्यांना 22 जानेवारी पर्यंत त्यांना ईडी कडून ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तसंच देशातले जे विरोधी पक्ष आहेत ते कुठेतरी भाजपच्या आणि केंद्र सरकारच्या रडारवर असल्याचं यामुळे बोललं जातंय. विरोधी पक्षांचं सरकार किंवा विरोधी पक्षातले जे काही नेते असतील त्यांच्यावर सध्या ईडी सीबीआयचा ससेमिरा सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि महाराष्ट्रात सुद्धा आपण पाहतो की गेल्या काही दिवसांपासून अशाच घटना घडतायत. सुरुवातीला आपण पाहिलं की
यामध्ये ठाकरे गट कुठेतरी टार्गेटवर असल्याचं पाहायला मिळालं. आधी सूरज चव्हाण यांना अटक झाली, तर दुसऱ्या दिवशी लगेच ठाकरे गटाचे आमदार आणि रत्नागिरीचे राजन साळवी यांच्याही घरावर एसीबीची धाड पडली. एसीबी कडून त्यांच्या घराची आणि त्यांच्या भावाच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना एसीबी कार्यालयात घेऊन जाण्यात आलं. खरं तर राजन साळवी यांची आतापर्यंत 6व्यांदा एसीबी चौकशी झाली होती आणि आता पुन्हा एकदा राजन साळवी यांच्या घरावर एसीबीनं धाड टाकली. त्यामुळे सकाळीच ही धाड टाकली गेल्याने 18 जानेवारीला, त्यामुळे कुठेतरी चर्चांना उधाण आलं होतं. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती आणि या तपास संस्था आहेत त्या कुठेतरी आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत असतानाच पुन्हा काल 19 जानेवारीला आपण पाहतोय की किशोरी पेडणेकर यांना सुद्धा ईडीनं समन्स बजावलं. तसंच ठाकरे गटाच्या या 3 नेत्यांबद्दल झालं आणि हा मोर्चा जो आहे ईडीचा किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचा हा कुठेतरी आता शरद पवार गटाकडे सुद्धा वळल्याचं बोललं जाते. कारण शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर सुद्धा आता ही कारवाईचा बडगा उचलला गेल्याचं बोललं जाते. रोहित पवार यांना सुद्धा ईडीचं समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि यानंतर रोहित पवार यांनी सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली, ती सुद्धा आपण पाहणार आहोतच. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महाराष्ट्रात मोदी सरकारसाठी हे अतिशय महत्वपूर्ण असल्यानं हे जे राज्य आहे महाराष्ट्र राज्य ते कुठेतरी मोदी सरकारसाठी महत्वाचं मानलं जाते. त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की एकाच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 2दा महाराष्ट्रात येऊन गेलेत. काल सुद्धा पंतप्रधान सोलापूर जिल्ह्यात आले होते. गृहप्रकल्पांच्या लोकार्पणासाठी खरं तर पंतप्रधान आले होते. मात्र त्याच दिवशी महाविकास आघाडीतल्या 2 नेत्यांना ईडीचं समन्स आलं. त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांची आतापासूनच कुठेतरी नाकेबंदी सुरू करण्यात आली आहे का असं बोललं जातंय. कारण या ज्या घटना सातत्यानं घडतात किंवा लागोपाठ घडतायत त्यामुळे असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे आणि आता ठाकरे गटापाठोपाठ शरद पवार गटावर सुद्धा कुठेतरी शरद पवार गट सुद्धा टार्गेटवर आहे असं बोललं जातंय. ज्याप्रमाणे या नेत्यांवर कारवाया होत आहेत, या अचानक वाढलेल्या कारवाया याला कारणीभूत आहे. किशोरी पेडणेकर आणि रोहित पवार यांना एकाच दिवशी नोटीस आली आहे. अजित पवार सत्तेत सामील होण्यापूर्वी त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक नेत्यांवर खरं तर कारवाईची टांगती तलवार होती. त्यांच्याही पाठी या केंद्रीय तपास यंत्रणा लागलेल्या होत्या. त्यांची चौकशी सुरू होती. मात्र त्यांच्या या चौकशी सुरू असतानाच त्यांनी सत्तेत सहभागी झाले. अजित पवार गटासोबत ते गेले. शरद पवारांचा पक्ष सोडून किंवा या पक्षातून ते वेगळे झाले आणि त्यांनी सत्तेत सहभागी झाले आणि त्यानंतर मात्र त्यांच्या मागे ज्या चौकशा लागल्या होत्या, ज्या तपास यंत्रणा लागल्या होत्या, त्या प्रकरणाचं पुढे काय असा प्रश्न सातत्यानं विरोधक विचारत होते आणि हा प्रश्न निरुत्तरित असतानाच आता कुठेतरी महाविकास आघाडीच्या नेत्यांना जे ठाकरे गटातले आणि शरद पवार गटातले आहेत त्यांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारल्याचं पाहायला मिळतंय आणि शरद पवार गटातल्यांना सुद्धा आता ह्या कारवाईला सामोरं जावं लागतंय. 19 जानेवारीला एकाच दिवसात ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर असतील आणि यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलेलं आहे. दुसरीकडे शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना सुद्धा ईडीचं समन्स आलं. बारामतीचं अॅग्रो प्रकरण जे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत होतं त्याच प्रकरणात त्यांची चौकशी करण्यासाठी रोहित पवार यांना हे समन्स बजावण्यात आलेलं आहे. मात्र एकाच दिवशी 2 विरोधी पक्षातल्या नेत्यांना ईडीकडून नोटीस आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भुवया उंचावल्या गेल्यात लोकांच्या. तसंच रोहित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. रोहित पवार यांनी यावेळी सरकारवर हल्लाबोल केलाय. ईडीचं हे समन्स आल्यानंतर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण ईडी अधिकाऱ्यांना 24 जानेवारीपेक्षा 22 किंवा 23 जानेवारीला चौकशीसाठी बोलवा असं सांगितल्याचं रोहित पवार म्हणालेत. तसंच ईडीच्या बातमीमुळे राज्यातून अनेकांनी फोन आणि मला मेसेजेस केले. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, पण काळजीचं काहीच कारण नाहीये. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते, तर ते केवळ आदेशाचं पालन करून त्यांचं काम करत असतात. म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढे सुद्धा मी त्यांना सहकार्य करत राहीन असं रोहित पवार यांनी म्हटलंय. तसंच ईडीला विनंती केली आहे की मराठा आरक्षणाचा विषय हा सध्या
राज्यातला महत्वाचा विषय आहे आणि राज्यभरातून आंदोलक सध्या मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर 24 तारखेऐवजी 22 किंवा 24 तारखेला मला चौकशीसाठी बोलवावं असं आवाहन, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे आणि चौकशीसाठी माझी तयारी आहे. मात्र या तारखांपैकी मला बोलावण्यात यावं अशी मला अपेक्षा आहे आणि रोहित पवार असंही म्हणालेत, की मला अशी अपेक्षा आहे, की ईडी माझी ही विनंती मान्य करेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी या प्रकरणावर दिली आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आणि शिंदे-फडणवीस आणि अजित पवार सरकार आल्यानंतर आणि कुठेतरी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट या दोघांमध्ये, या महायुती सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. सातत्यानं एकमेकांवर आरोप केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अक्षरशः अ, प्रत्येक मुद्द्यावर आता सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. धारेवर धरण्यास सुरुवात केलेली आहे. ठाकरे गटातून आणि आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा सरकारवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुठेतरी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्यावर टीका करतायत आदित्य ठाकरे सुद्धा. आणि नुकताच मुख्यमंत्र्यांचा डाऊस दौरा पार पडला. या दौऱ्यावरून सुद्धा आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. तसंच इतरही महाविकास आघाडीतले नेते हे राज्य सरकारवर टीका करताना पाहायला मिळतायत. आदित्य ठाकरे सुद्धा प्रत्येक मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकारला प्रश्न विचारतात. अगदी प्रश्नांची सरबत्तीच करतायत आणि दाऊस दौऱ्यावरून सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावरून आता कुठेतरी सरकार आणि विरोधकांमध्ये हे वाद आपल्याला पाहायला मिळतायत. रोहित पवार यांनी सुद्धा नुकतीच राज्यात संघर्ष यात्रा काढली होती आणि या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे प्रमुख म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कुठेतरी लक्ष केलं होतं या यात्रेच्या माध्यमातून. आणि अशा स्थितीत आता आपण पाहतोय की ईडीनं ही जी कारवाई केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या भुवया उंचावल्याला पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांना हे जे ईडीचं समन्स आलंय त्याला कुठेतरी महत्व प्राप्त झालंय. खरं तर एकीकडे आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंची नुकतीच महापत्रकार परिषद सुद्धा पार पडली. शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणानंतर जो निकाल लागला आणि त्या निकालानंतर कुठेतरी राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निवाडा दिला त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या महापत्रकार परिषदेनंतर सुद्धा आता कुठेतरी कारवाईला वेग आलाय की काय असं बोललं जातंय. राहुल नार्वेकरांनी जो निवाडा करताना शिवसेना ही खरी शिवसेना ही शिंदेचीच असं म्हणत भरत गोगावले शिवसेनाचे शिंदेचे जे प्रतोद आहेत भरत गोगावले यांचाच व्हीप जो आहे तो खरा आहे किंवा वैध आहे असं म्हणत त्यांनी हा निकाल दिला होता. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालय भरून राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली होती. तसंच राहुल नार्वेकरांचा हा निकाल आहे त्याची चिरफाड करणारं हे जनता न्यायालय त्यांनी भरवलं होतं आणि यावेळी त्यांनी शिंदे गटात गेलेल्या अनेक आमदारांवर नेत्यांवर सुद्धा टीका केली आणि काही महत्वाचे पुरावे दाखवले या पत्रकार परिषदेतून आणि अनेक मोठे गौप्यस्फोट केले. त्यामुळे आता एकीकडे ही पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर लगेचच या घटना घडताना पाहायला मिळतात. 16 जानेवारी रोजी त्यांनी हे जनता न्यायालय भरवलं होतं आणि यावेळेस ही जी चिरफाड करण्यात आली विधानसभा अध्यक्षांनी केलेल्या निकालाची त्यानंतरच अवघ्या काही दिवसातच किंवा अवघ्या काही तासातच आपण पाहतोय की या महाविकास आघाडीतल्या या 4 नेत्यांना जी कारवाई करण्यात येते किंवा ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. यामध्ये सूरज चव्हाण असतील यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे, अटकेची कारवाई झालेली आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. खरं तर राजन साळवी यांना सुद्धा कधीही अटक होऊ शकते असंही आता बोललं जात आहे. सूरज चव्हाण यांना सुद्धा ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. आता जे प्रकरण आहे किशोरी पेडणेकर यांचं
कथित घोटाळा आहे तो म्हणजे बॉडी बॅग्स घोटाळा आणि या प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आले. 25 जानेवारीला त्यांना चौकशीसाठी सामोरं जावं लागणार आहे. तसंच ठाकरे गटाचे यापूर्वी खरं तर 2 नेते म्हणजेच सूरज चव्हाण असतील किंवा दुसरे राजन साळवी असतील आणि त्यांच्या पाठोपाठ तिसरं म्हणजे किशोरी पेडणेकर यांचं नाव वरती आलं आणि किशोरी पेडणेकर यांना सुद्धा आता चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. खरं तर सूरज चव्हाण हे जे नाव आहे ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचं मानलं जाणार एक नाव आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून सूरज चव्हाण यांना पाहिलं जातं आणि त्यांना ईडीनं अटक केली त्यामुळे कुठेतरी खळबळ उडाली. तसंच सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. 22 जानेवारीपर्यंत त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्यांच्यावरही बीएमसीचा कथित खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे आणि त्याचमुळे त्यांना ही सध्या अटक झालेली आहे. हे 3 नेते ठाकरे गटाचे असतानाच कुठेतरी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सुद्धा आता कारवाई सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान राजन साळवी यांच्यावर सुद्धा कारवाई सुरू आहे आणि त्यांच्या अडचणी मात्र काही कमी होताना दिसत नाहीयेत. कारण आतापर्यंत त्यांची बऱ्याचदा एसीबी चौकशी झालेली आहे राजन साळवी यांची आणि आता सुद्धा 2च दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरी रत्नागिरीच्या राहत्या घरी तब्बल 8 तास एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती घेण्यात आली आणि एसीबीचे अनेक अधिकारी यावेळी त्यांच्या रत्नागिरीतल्या घरी पोहोचले होते. सकाळीच हे सगळे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले होते आणि त्यांच्या घराची झाडाझडती सुरू होती. एसीबी अधिकाऱ्यांनी तिथं जाऊन साळवींचे जे लॉकर आहे तिथे ठेवलेले जे पत्र आहेत महत्वाची असतील त्या कागदपत्रांची तपासणी या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आणि या सगळ्या घडामोडींनंतर काल राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या प्रकरणावर भाष्य सुद्धा केलं. यावेळी त्यांचे बंधू होते संजू साळवी आणि त्यांचे पुतणे जे आहेत दुर्गेश साळवी हे सुद्धा यावेळी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी या सगळ्या संदर्भात महत्वाची बातमी दिली, महत्वाची माहिती दिली. एसीबीची आपल्याला नोटीस आली असून एसीबीनं आपल्या मोठ्या भावाला चौकशीसाठी बोलावण्यास सांगितलं आहे आणि ही संबंधित कारवाई जी आहे ती अटकेपूर्वीची एक कारवाई असल्याचं आरोप किंवा एक प्रकारे दावा यावेळी राजन साळवी यांनी केला या पत्रकार परिषदेतून. एसीबीनं मला वर्षभर चौकशीच्या फेऱ्या मारायला लावल्या आणि आता त्यानंतर माफ करा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या कारवाया झाल्या आणि त्यानंतर आता पुन्हा हा मोर्चा जो आहे तो माझ्या मोठ्या बंधूकडे वळला असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. अपसंपदेच्या गुन्ह्या प्रकरणी 22 जानेवारीला दुपारी 12 वाजता माझ्या मोठ्या भावासह मला चौकशीसाठी हजर राहण्याचं बोलवण्यात अशी एक नोटीस बजावण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी माझ्या कुटुंबाला सुद्धा कुठेतरी वेठीस धरलं जात आहे आणि असाच एक प्रकारे माझ्या कुटुंबावर आरोप केले जात आहेत. ही सूडबुद्धीनं आणि ही कारवाई केली जाते असा आरोपही राजन साळवी यांनी केला. तसंच माझ्याकडे 3.5 कोटींची अपसंपदा कुठून आली हे मलाच माहिती नाहीये. त्यामुळे न्यायालयात एसीबीलाच याचं उत्तर द्यावं लागेल अशी टीका सुद्धा राजन साळवी यांनी केली. तसंच आम्ही या चौकशीला घाबरणार नाही आहोत. आम्ही या चौकशीला सुद्धा हजर राहू अशी प्रतिक्रियाही राजन साळवी यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मात्र ही कारवाई जी आहे ती अटकेपूर्वीची कारवाई आहे असा दावा स्वतःच राजन साळवी यांनी केलाय. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं राहील. पुढची बातमी आहे अजित पवार यांच्यासाठी जो धोकेबाज हा शब्द आम्ही वापरलाय तो योग्यच आहे. अजित पवार कुठेतरी धोकेबाजच आहेत असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. खरं तर एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच अजित पवार यांच्यावर ही टीका केली. अगदी जोरदार टीका एकनाथ खडसे यांनी केली. शरद पवार यांनी अजित पवारांना राजकारणात आणलं आणि त्यांना आयुष्यभर राजकारण शिकवलं. पण अगदी वरच्या पदापर्यंत नेलं. बोट धरून त्यांना राजकारणातले डावपेच शिकवले. राजकारण नेमकं कसं असतं हे सगळं राजकारणात कसं सर्व्हाइव्ह करायचं हे सर्व शरद पवारांनीच अजित पवारांना शिकवलं आणि आता तेच अजित पवार शरद पवार यांची साथ सोडून गेले. त्यामुळे अशा अजित पवारांसाठी धोकेबाज हा शब्दच योग्य राहील अशी टीका यावेळी एकनाथ खडसे यांनी केले. खरं तर
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजित पवारांसंदर्भात एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे आणि याच व्हिडिओचा संदर्भ देत एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. एकनाथ खडसे असंही म्हणाले, की यापेक्षा दुसरं वेगळं ट्विट काय असणार किंवा दुसरं काय बोलणार असा सवालही एकनाथ खडसे यांनी विचारला. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी रोहित पवार यांना जे ईडीचं समन्स आलंय त्यावर सुद्धा भाष्य केलं. रोहित पवार यांना ईडीचं समन्स येणं हे अपेक्षितच होतं. बारामती अॅग्रोवर ज्या दिवशी धाड पडली त्यावेळीच त्याच दिवशी हे राजकीय षडयंत्र होणार असल्याचंच लक्षात आलं होतं, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना नामोहरम करण्यासाठीच अशा पद्धतीनं अशी कारवाई केली जाते, असंही त्यांनी म्हटलं. आणि अगदी याच पद्धतीनं ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर सुद्धा कारवाई झाली. भाजप हा जो पक्ष आहे किंवा केंद्र सरकार ईडी आणि इन्कम टॅक्सचा वापर करून देशात दहशतीचं वातावरण निर्माण करते, अशी टीकाही त्यांनी केली आहे. तसंच तुम्ही आमच्या विरुद्ध जर का बोललात तर तुमच्या विरुद्ध आम्ही एक शस्त्र उगारू आणि अशा पद्धतीनं हे षडयंत्र सध्या भाजप करतंय, भाजप रचतंय, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली. एक मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा जो महिला आघाडीचा मेळावा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता आणि अजित पवार यावेळी मार्गदर्शन करताना या मेळाव्याला मार्गदर्शन करताना असं म्हणाले होते, की मी पहिल्यापासूनच शब्दाचा एकदम पक्का आहे आणि म्हणूनच माझी ओळख अशी माझी ओळख महाराष्ट्रात आहे. कुणाला दिलेला शब्द फिरवणं, कुणाला फसवणं किंवा कुणाला खेळवत ठेवणं हे मला अजिबातच जमत नाही, असं वक्तव्य यावेळी अजित पवारांनी केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यावरून शरद पवार गटानं एक व्हिडिओ जारी केलाय. त्यामध्ये अ, अजित पवार यांचे काही जुने व्हिडिओ दाखवलेत आणि हे व्हिडिओ जे आहे ते करून हा व्हिडिओ सध्या राष्ट्रवादीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं अजित पवारांच्या या भाषणातला उल्लेख आणि पूर्वीचे जे भाषणं होते त्यामधल्या काही भाषणांचा उल्लेख यामध्ये किती तफावत आहे असं दाखवणारा हा व्हिडिओ शरद पवार गटानं पोस्ट केला आहे. इतकंच नाही तर अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्यापूर्वी जी काही विधानं केली होती किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी टीका केली होती आणि महाविकास आघाडीच्या बाजूने जे काही वक्तव्य केली होती त्याचा हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसनं पोस्ट केला आहे. आणि हाच व्हिडिओ ट्विट करत राष्ट्रवादीनं असंही म्हटलं, की दादांची टीका म्हणजे लईच जहरी शब्द आणि आज हे माजी टीकाकार मूग गिळून गप्प झालेत. तेही का आणि कशासाठी? दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही, तर साहेबांचा म्हणजे शरद पवारांचा विश्वास सुद्धा तोडलाय. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय. शब्द जपून वापरायचे असतात आणि अ, आपण जे शब्द वापरलेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे असतात, असं शरद पवारांच्या या किंवा शरद पवार गटाकडून हे जे पोस्ट करण्यात आलंय, या पोस्टमध्ये असं कॅप्शन देण्यात आलंय राष्ट्रवादीकडून. यापूर्वी शरद पवार यांनी सुद्धा अजित पवार यांच्यावर भाष्य केलं. अजित पवारांवर एक प्रकारे टीका केली, की यापूर्वी जे आमदार गेले होते ते निवडणुकीत किंवा आमची साथ सोडून गेले होते, ते निवडणुकीत पडले होते. असं एक सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आणि नाव न घेताच अजित पवार यांना सुद्धा टोला लगावलाय. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असेलच. त्याचबरोबर आपण एकनाथ खडसे यांचं पाहतो, की एकनाथ खडसे यांनी ही जी टीका केली आहे, यामध्ये त्यांनी माजी महापौर मुंबईचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जे ईडीचं समन्स आलंय त्याच्यावर सुद्धा एकनाथ खडसेंनी भाष्य केलंय. विरोधकांवरच कारवाई केली जाते, पण अनियमितता ही फक्त विरोधकांच्या संस्थांमध्येच आहे का? सत्ताधारी पक्षाच्या एकाही आमदारावर किंवा एकाही नेत्यावर ईडीची कारवाई का होत नाही? असा सवालही त्यांनी केलाय. तसंच अजितदादा असतील किंवा त्यांच्यासोबत जे गेलेले समर्थक आमदार असतील, त्यांचे सहकारी असतील, जे भाजपमध्ये जातात ते स्वच्छ होतात. असं भाजपकडे वॉशिंग मशीन आहे. त्यात या आणि स्वच्छ होऊन बाहेर पडा अशी ही मशीन आहे, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपला आणि अजित पवार गटाला सुद्धा कुठेतरी टोला लगावलाय. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सुद्धा एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं. सरकारकडून गेल्या 1 ते 2 महिन्यांपासून मराठा समाजाची फक्त आणि फक्त दिशाभूलच केली जाते. सरकारला ओबीसींना वगळून सगळ्यांना आरक्षण देणं शक्य नाही.
मंत्री गिरीश महाजन असतील किंवा इतर मंत्री हे अंतरावली सराटीत गेले. त्यांनी लिहून दिलं, त्याची अंमलबजावणी करावी अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. तुम्ही जर लिहून दिलं तर मग अंमलबजावणी का करत नाहीत? आता का पळ काढताय असा सवालही त्यांनी विचारलाय. तसंच छत्रपतींची शपथ घेऊन हे सरकार म्हणतं, की आम्ही ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देऊ. तर दुसरीकडे असंही म्हणतात, की आम्ही कुणब्यांनाच आरक्षण देऊ. त्यामुळे काय करायचं ते करा. मात्र एकदाचा काय तो निर्णय स्पष्ट करा, असं सुद्धा एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. सोलापुरातल्या कार्यक्रमावेळी कालच सोलापुरात गृहप्रकल्पांचा लोकार्पणाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात सोलापुरात दाखल झाले होते आणि त्यांच्याच हस्ते हे उद्घाटन हा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी पंतप्रधानांची एक जाहीर सभा पार पडली. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या जनतेला संबोधित केलं आणि या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी हे काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. गरिबीतून वर आल्याचं सांगत त्यावेळेस ते भावुक झाले होते. तसंच मोदींच्या या भावुक झाल्याच्या नंतर किंवा या कार्यक्रमानंतर आता विरोधकांनी त्यावर टीकास्त्र डागलं होतं मोदींच्या या अश्रूंवरती आणि याबाबत काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा माध्यमांनी या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी भाष्य केलंय. अजित पवार असं म्हणाले, की भावुक होणार किंवा जुने दिवस आठवले असतील पंतप्रधानांना आणि त्यामुळे ते भावुक झाले असतील. याशिवाय त्यांना स्वतः अजित पवार यांना सुद्धा आपला पडता काळ आठवला. मी पण आधी पत्राच्या आणि भिंती सारवलेल्या घरात राहायचो. आता मी बंगल्यात राहतो असं म्हणत अजित पवार यांनी सुद्धा भाष्य केलंय. पाहूयात अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय. पैकी 3 रूमचा तो 300 स्क्वेअर फीटचा चावी हातामध्ये दिली आणि ते घर पण मी पण बघितलं सॅम्पल फ्लॅट. देवेंद्रजींनी सगळ्यांनीच आम्ही बघितलं. अतिशय उत्तम अशा प्रकारचा सॅम्पल फ्लॅट आम्हाला पाहायला मिळाला आणि तशाच प्रकारची घरं देतात. कदाचित त्यांना आठवलं असेल की त्यांच्या लहानपणी किंवा त्यांच्या तरुणपणी त्यांच्या घराची अवस्था काय होती आणि आता आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात आपण सर्वसामान्य गोरगरिबांना किती चांगल्या प्रकारची घरं देतोय. त्याच्यातनं जुन्या काही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊन ते भावनिक झाले असतील. इव्हन मी पण माझ्या आता इथं पुण्याचे बरेच लोक आहेत. मी माझ्या आजोबांनी पण काटेवाडीला जिथं राहायचो तिथं सुरुवातीला पत्र्याचं घर होतं 32 साली बांधलेलं आणि त्याच्यानंतर 85 साली मग आम्ही नवीन बंगला बांधला. त्याच्यावर आपलं लहानपण ज्या भागात गेलेलं असतं ते घर साधं असतं. त्यावेळेस पण आमचं घर सारवलेलं असायचं. साईडला प्लास्टर नसायचं. पत्र्याचं शेतामध्ये 2 पाकी पत्र्याची घरं असतात तशा प्रकारचं. तसंच काहीतरी त्यांना त्यांचं आठवलं असेल. आता ते प्रमुख आहेत पण भावनिक झालेले होते ते आपण सगळ्यांनीच पाहिले. आता देशाचे पंतप्रधान उद्याच्याला तू तुझं लहानपण जर एखाद्या पत्र्याच्या घरात साध्या घरात जर गेलेला असेल तर तू महत्वाच्या पदावर काल पुण्यात आल्या असताना अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळेस ही प्रतिक्रिया दिली आहे. आता तुम्ही जर पत्राच्या घरात किंवा छोट्याशा घरात राहिला असाल तर त्यांना त्यावेळची आपली आठवण आली असेल असं त्यांनी पंतप्रधानांच्या भावुक होण्याच्या प्रसंगावर भाष्य केलं आणि त्यावेळची त्यांची अवस्था त्यांना आठवली असेल आणि पंतप्रधान झाल्यावर आपण अनेकांना आता घरं देतोय त्यामुळे ते भावुक झाले असतील असं अजित पवार यांनी म्हटलं. तसंच मी पण आधी पत्राच्या घरात आणि सारवलेल्या घरात राहायचो. नंतर माझा बंगला झाला. काळानुरूप परिस्थिती ही बदलत असते. आता मोदी हे पंतप्रधान आहेत मात्र पूर्वीचे दिवस कोणीच विसरत नाहीत. आज त्यांनाही तसंच काहीसं आठवलं असेल आणि त्यामुळे ते भावुक झाले असतील अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसंच पंतप्रधान मोदींच्या हस्ते जे भूमिपूजन झालं तेव्हा घरं माझ्या हाताने वितरित होणार असं त्यांनी बोलून दाखवलं होतं आणि त्यांचा तो शब्द आता खरा ठरला. मग विरोधकांच्या पोटात का दुखतंय असा टोला सुद्धा त्यांनी विरोधकांना लगावला. जे विरोधक मोदींवर टीका करत होते त्यावरून अजित पवार यांनी हे भाष्य केलं. तसंच यावेळी अजित पवारांना
रोहित पवार यांना जे ईडीचं समन्स आलं त्या संदर्भातला प्रश्न सुद्धा माध्यमांनी विचारला आणि रोहित पवार यांच्या या प्रकरणावर सुद्धा अजित पवार यांनी भाष्य केलंय. अजित पवार असं म्हणालेत की त्याबाबत मला माहिती नाही. ईडी ही एक केंद्रीय यंत्रणा आहे. अशा प्रकारे मागे मला सुद्धा नोटिसा आलेल्या होत्या. त्यात काही तथ्य असेल तर अडचणी येतात आणि जर तसं काही नसेल तर अडचणी येत नाहीत असं म्हणत अजित पवार यांनी या विषयावर फार काही बोलले नाहीत. तसंच या कार्यक्रमात बोलताना त्यांनी कुठेतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सुद्धा टोला लगावला. अजित पवार यांनी या कार्यक्रमात भाषण करताना शरद पवारांना टोला लगावला. अजित पवार असं म्हणालेत की बँकांमध्ये तरुणांना संधी दिली पाहिजे, नाहीतर वयस्कर लोक लवकर संधी देत नाहीत, तरुणांना लवकर संधी देत नाहीत असं म्हणत वयस्कर या शब्दावरून त्यांनी कुठेतरी शरद पवार यांना पुन्हा टोला लगावला असल्याचं बोललं जात आहे. तसंच सहकारी क्षेत्रामध्ये जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला लोक निवृत्त करत नाही तोपर्यंत ती व्यक्ती त्या पदाला चिकटून राहते. पण त्यामुळे तरुणांवर मात्र अन्यायच होतो. तरुण या क्षेत्रामध्ये येत नाहीत. तरुण या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर येण्यासाठी केरळ राज्याच्या धर्तीवर सहकार युथ कायदा तयार करण्यात येईल आणि याबाबतचा विषय हा लवकरच महाराष्ट्र राज्य कॅबिनेटमध्ये आम्ही मांडू. या कॅबिनेटमध्ये मांडण्यात येईल अशी माहिती सुद्धा यावेळी अजित पवार यांनी दिली आहे. पुढची बातमी आहे आदित्य ठाकरे यांची. ठाकरे गटाचे आमदार आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या ऍक्टिव्ह मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळतं. खरं तर आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जाते आणि प्रत्येक पक्षानं मोर्चा बांधणीला सुरुवात केलेली आहे आणि आपल्या पक्षाची रणनीती आखण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर खरं तर या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अजूनही जाहीर होणं बाकी आहे. मात्र असं असलं तरी प्रत्येक पक्ष ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट सुद्धा ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. स्वतः आदित्य ठाकरे यावेळी मैदानात उतरलेत. अगदी उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः या मैदानात उतरलेले आहेत आणि आदित्य ठाकरे यांची यापूर्वी गिरगावमध्ये एक जाहीर सभा पार पडली होती आणि आता गिरगाव नंतर आता ते प्रभादेवीत आज त्यांची जाहीर सभा होणार आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ जो आहे त्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या या सभा महत्वाच्या मानल्या जात आहेत. आज सदा सरवणकर जे आहेत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या शाखेच्या समोरच आदित्य ठाकरे यांची ही जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यावेळी नेमकं काय बोलणार, सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधण्यात येणार का या त्यांच्या भाषणातून, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आणि यापूर्वी सुद्धा आपण पाहतो की दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातच आदित्य ठाकरेंची जाहीर सभा झाली होती. गिरगावात ही पहिली सभा पार पडली होती. विभाग क्रमांक 10च्या वतीनं आज प्रभादेवी सामना प्रेस जवळ सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लोकसभा निवडणुकीची ही तयारी मानली जाते. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही सभा महत्वाची मानली जाते. दक्षिण मुंबईतच ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची प्रचंड तयारी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि आता ठाकरे गटानं कोणत्याही परिस्थितीत दक्षिण मुंबईचा हा आपला जो किल्ला आहे तो राखायचाच असा निर्धार केला असल्याचं बोललं जाते आणि तशीच आता ठाकरे गटाची भूमिका सुद्धा किंवा पावलं सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटाकडून यापूर्वी शाखानिहाय बैठका असतील किंवा विधानसभा निहाय बैठका असतील किंवा लोकसभेचा आढावा बैठक असतील आणि इतर कार्यक्रम जे आहेत ते घेण्यात आले होते आणि आता सुद्धा तसंच ह्यांची ऍक्शन दिसते. त्यानंतर आता लगेचच ही सभा सुद्धा आज होतीये. या सभेला नेमका मतदार कसा प्रतिसाद देत आहेत हे पाहणं सुद्धा कुठेतरी महत्वाचं असेल आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. यापूर्वी सुद्धा गिरगावात आदित्य ठाकरेंची पहिली जाहीर सभा पार पडली होती दक्षिण मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघात. 6 जानेवारीला आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती आणि गिरगावातला जो विभाग क्रमांक 12 शाखा आहे 12 तिथं त्यांनी हे नियोजन केलं होतं आणि या सभेतून आदित्य ठाकरे यांनी एक प्रकारे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचाच प्रचार केला होता असं बोललं जातं आणि ठाकरे गटाकडून
दक्षिण मुंबईतला जो मतदारसंघ आहे तिथे अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित आहे असं एक प्रकारे मानलं जात आहे आणि त्यामुळेच आदित्य ठाकरे अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असल्याचं बोललं जाते. त्यामुळे आज सुद्धा आदित्य ठाकरे यांची ही सभा होणार आहे. आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. दरम्यान या बातमी सत्रात सध्या इथंच थांबूयात. पाहत राहा महाटॉक्स न्यूज.